जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत आहे। काल आपण दशक 5 समास 7 याला सुरुवात केली। समर्थ रामदास आपल्याला बद्ध लक्षण सांगत आहेत। शुद्ध ज्ञान निरूपणाच्या शेवटी प्रश्न उपस्थित झाला की बद्ध कसा असतो, मुमुक्षु कसा असतो, साधक सिद्ध तरी कसा असतो, आणि त्याच्या उत्तरादाखल समर्थांनी उपदेश करायला सुरुवात केली। समर्थांनी सुरुवातीला बद्ध लक्षण सांगितली। या सांगण्याला सुद्धा अर्थ आहे। कोणत्या कर्मानं आपण जातो हे अत्यंत महत्त्वाचं असतं। 10 पायऱ्या मंदिराच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी असतील तर मनुष्य 1, 2, 3, 4 अशा पायऱ्या चढत जाईल। ज्या माणसाची शारीरिक क्षमता जास्त असेल तो एकदम काही पायऱ्या चढत जाऊन पटकन मंदिरात पोहोचेल, पण सुरुवात त्याला खालूनच करावी लागेल हे सत्य आहे। निरूपणाच्या बाबतीत सुद्धा समर्थांनी हा नियम पाळलेला आहे। खरं म्हणजे शुद्ध ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी साधना आवश्यक असते, परंतु समर्थांनी साधनेबद्दल न सांगता आधी बद्ध दशा सांगितली आहे। साधकावस्थेचं वर्णन त्यांनी पुष्कळ पुढे केलेलं आहे। सुरुवातीला मनुष्य कसा असतो हे सांगणं महत्त्वाचं मानलं त्यांनी, आणि म्हणून बद्ध दशेकडे ते वळले। काल आपण बद्ध लक्षण समासातील 18 ओव्या पाहिल्या, पण एकदम 19व्या ओवीपासून पुढे जाण्यापेक्षा आपण काल ज्या 18 ओव्या पाहिल्या त्यातल्या काही महत्त्वाच्या ओव्या पुन्हा एकदा सखोलतेनं आपण पाहूया। आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की बद्ध म्हणजे नेमकं काय समर्थांना सांगायचं आहे। असं पहा, वरवर पाहता सर्व मनुष्य देह सारखेच दिसतात। कोण अंतरामध्ये कसा आहे हे आपल्याला कळत नाही। समजा 10 जण मिळून मंदिरामध्ये जात आहेत असं गृहीत धरूया। केदारनाथाच्या यात्रेला जात आहेत, पण 10 लोकांचे भाव निरनिराळे असतात। कुणाला हिमालयात गेल्यानंतर कसं वाटेल हे सांगता येत नाही। प्रत्येकाची अंतरस्थिती निरनिराळी असते। या ज्या जीवांच्या दशा आहेत, बद्ध दशा, मुमुक्षु दशा, साधक दशा, या अंतरस्थिती दर्शवतात। याचा बाहेरील लक्षणांशी काहीही संबंध नाही। मनुष्य आतून कसा आहे, त्याच्या मनामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या चित्तामध्ये त्याचा भाव कसा आहे, यावरून या अवस्था ठरतात। समर्थांनी काल बद्ध लक्षण सांगताना एक महत्त्वाची ओवी मांडली, आणि ती म्हणजे आता बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षुविण 10 दिशा शून्याकार। तो अंध आहे असं समर्थांनी मांडलं। आता आत्ताच आपण पाहिलं की या बाहेरील लक्षणांचा इथे काही संबंध नाही। म्हणजेच अंधपण हे वृत्तीबद्दल आहे, भावाबद्दल आहे, बुद्धीबद्दल आहे। ज्याला असं वाटतं ना की आपणच बरोबर आहे, तो त्याच भावामध्ये राहतो। आपल्याला व्यवहारात वर्तन करताना अशा व्यक्तींचा अनुभव आला असेल। त्यांना आपण काहीही सांगायला गेलं तरी ते आपलं सांगणं ऐकत नाहीत। त्यांच्या वाचनात समजा काही चांगलं आलं तरीसुद्धा ते वाचत नाहीत, म्हणजे आत ग्रहण करत नाहीत। याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे व्यसनी माणसाचं। सिगरेटचं व्यसन आहे। सिगरेटच्या पाकिटावरती लिहिलेलं असतं की हे प्रकृतीसाठी घातक आहे। बरं, त्यांना हे माहीत नसतं का? तर माहीत असतं। त्यांच्या डोळ्यांना ती चेतावणी दिसते सुद्धा, पण ती वाचली जाते का? ती ग्रहण केली जाते का? मुळीच नाही। यालाच समर्थ अंधपण म्हणतात। बद्ध व्यक्ती
ही अंध अशा तऱ्हेनं आहे. त्याच्या भल्याचं त्याला काही सांगायला गेलं तर ते त्याला पटत नाही किंवा ते त्याच्याकडून मुळी ऐकलंच जात नाही. आता आपण या व्यसनाच्या उदाहरणाकडं थोडंसं पाहूया. ती व्यक्ती त्या सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं का दुर्लक्षित करते? कारण तिला व्यसन आहे म्हणून. सिगरेट ओढण्याची उर्मीच इतकी बळकट आहे की त्या उर्मीसमोर त्याचं मन, त्याचं चित्त, त्याची बुद्धी काहीही कार्य करत नाही. जणू काही ती मरून जाते आणि त्या उर्मीबरोबर ती व्यक्ती वाहत जाते. हे झालं व्यसन. अशा वेळी त्याला आपण जे करत आहोत ते योग्य आहे की नाही इकडे लक्ष देण्याचा वेळही असत नाही. आता बद्धलक्षणाशी याचा संबंध कसा आहे ते आपण पाहूया. आपल्याला कुणीतरी काहीतरी सांगितलं तर तिकडे आपलं दुर्लक्ष होणं किंवा आपण ते तसं करणं याच्या मुळाशी आपला घट्ट झालेला अहंकार आहे, अभिमान आहे. देहबुद्धी तर आहेच आहे, पण त्या देहबुद्धीतील अहंकार हा प्रामुख्यानं तिथं कार्य करतो. जसं व्यसनी माणसाला ते व्यसन म्हणजेच त्याचा देव असतो, त्याप्रमाणे बद्ध माणसाच्या दृष्टीनं त्याचा अभिमान हा त्याचा देव आहे. अशा वेळी साहजिकच त्याला अंधत्व प्राप्त होतं. कुठेही तो पाहत नाही. त्याच्या अभिमानाचा जोर इतका विलक्षण असतो की त्याला आत जी उर्मी आलेली आहे त्या उर्मीमध्येच तो जगत राहतो. आपल्या भल्याचा विचार करत नाही. महाभारतातील दुर्योधन हे बद्धपणाचं अतिशय उत्तम उदाहरण. तुझं राज्य जाणार आहे, तू पांडवांच्या नादी लागू नको. युद्धामध्ये ते तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. तू ज्या ज्या लोकांना एकत्र करून युद्ध करत आहेस त्या सर्वांपेक्षा पांडवांमधला एक अर्जुनसुद्धा श्रेष्ठ आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तू युद्ध जिंकशील कसं? तुझं हरणं निश्चित आहे. बरं, तू नुसता हरणार नाहीस तर तू संपूर्ण कुरुवंशाचा नाश करशील. एवढं सगळं दुर्योधनाला सांगण्यात आलेलं होतं. एकदा नाही, अनेकदा सांगितलं गेलेलं होतं. पण अभिमानाचा जोर इतका विलक्षण की तो संपूर्णपणे अंध झाला. कोण आपल्या भल्याचं काय सांगत आहे इकडे त्यानं संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि स्वतःचा नाश ओढवून घेतला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशी दशा आपण अनुभवतो, या दशेमध्ये असतो, हे समर्थांना सुचवायचं आहे. हे उदाहरण झालं महाभारतातलं. कुणाला असं वाटेल की मी काही ऐकलं नाही, माझ्या मनचं केलं तर कुळाचा नाश थोडीच होणार आहे, युद्ध थोडीच होणार आहे, मग माझ्या मनाप्रमाणे मी वागलो म्हणून काय बिघडलं? एक लक्षात घ्या, परमार्थ साधना ही मुळातच आपल्या मनाला, चित्ताला, बुद्धीला बाजूला ठेवण्याचा अभ्यास सांगते. चित्तवृत्तींचा निरोध हे परमार्थ साधनेचं बीज आहे, मूळ आहे. भक्तियुक्त अंतःकरण म्हणा, आपली स्वधर्म कर्म प्रेमानं, सेवाभावानं करणं म्हणा, हे सर्व खत पाणी आहे. असं खत पाणी घालून साधनेत राहिल्यानंतर भगवंताची प्राप्ती निश्चित आहे. मग ज्या मनाला बाजूला सारण्याचा अभ्यास साधनेमध्ये करायचा आहे त्या मनाच्या जर आपण आहारी राहिलो तर आपण बद्धच झालो नाही का? आणि तेच समर्थांना इथं सुचवायचं आहे की अशी व्यक्ती पूर्णपणे अंध असते, आपल्या मनाच्या, आपल्या उर्मींच्या स्वाधीन असते. अशी व्यक्ती साधनेमध्ये कदापि रत होऊ शकत नाही. साधना जर तिला करायची असेल तर हा बद्धपणा टाकणं गरजेचं आहे. पुढे बद्धलक्षणामध्ये एक महत्त्वाची ओवी आली आणि ती म्हणजे नकळे भक्ती, नकळे ज्ञान, नकळे वैराग्य, नकळे ध्यान, नकळे मोक्ष, नकळे साधन, या नाव बद्ध. आता बद्ध लक्षणच तर आहेत ना. बद्धानंतर मुमुक्षु लक्षण आहे आणि मग साधक होतो मनुष्य. तर नकळे साधन असं समर्थांनी का सांगितलं, असा एक स्वाभाविक प्रश्न मनामध्ये येतो. समर्थ
बद्ध व्यक्तीची वृत्ती कशी असते इकडे आपलं लक्ष वेधत आहेत. हे तर उघडच आहे की तो साधना मार्गामध्ये नाही, आणि म्हणूनच इथे समर्थांची शब्दरचना पाहणं गरजेचं आहे. समर्थ काय म्हणतात पहा. ते म्हणतात, न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नावबद्ध. न कळे असा शब्द त्यांनी प्रत्येक ठिकाणी वापरलेला आहे. उघडच आहे त्याच्याजवळ भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, ध्यान वगैरे नाही, मोक्षाची साधना नाही, अर्थातच तो साधक नाही. पण समर्थ न कळे असे शब्द वापरून आपल्याला काहीतरी सुचवत आहेत. ते हेच सुचवत आहेत की कुणी या मार्गावरती त्याला आणलं तरी तो या मार्गावरती येत नाही, किंवा या मार्गावरती राहावं असं त्याला वाटत नाही. असं पहा, वर्गामध्ये शिकणारे समजा 50 विद्यार्थी असतील. शिक्षक आपल्याला गणित शिकवत असतील. शिकवल्यानंतर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना गणित समजतं का? तितक्याच प्रमाणात समजतं का जितकं एखाद्या हुशार विद्यार्थ्याला समजतं? मुळीच नाही, कारण प्रत्येकाची कळण्याची क्षमता निरनिराळी आहे. म्हणून न कळे असा शब्द समर्थ वापरत आहेत. या निरूपणाचंच पहा. कुणाला एका मर्यादेपर्यंत कळेल तर कुणाला सखोलतेनं लक्षात येईल. आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून आपल्याला समज होत असते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. समुद्र किनारा आहे, पण तो माडाच्या झाडांच्या आडूनही दिसतो आणि समुद्र किनाऱ्याच्या शेजारी असलेल्या डोंगरावरूनही दिसतो. कुठून आपण समुद्राकडे पाहतो त्यावरून कितपत आपल्याला समुद्र दिसेल, क्षितिज दिसेल, हे अवलंबून आहे. तसंच मनुष्याच्या बाबतीत आहे. समर्थ इथे बद्ध दशा सांगत आहेत. मुळातच तो बांधला गेलेला आहे, आणि कुठल्या दोरीनं? तर स्वतःच्याच अहंभावाच्या, अभिमानाच्या दोरीनं. त्यामुळं त्याच्या जाणून घेण्याच्या कक्षा मर्यादित आहेत. जर मला माझ्या बंधनातून सोडलं तर मी धावत जाऊन समुद्रकिनारा पूर्ण फिरून येऊ शकेन. बांधूनच जर ठेवलं तर मला जेवढा डोळ्याला दिसेल तेवढाच मला दिसणार. जी व्यक्ती बद्ध आहे त्या व्यक्तीचं असं बांधून ठेवलेल्या माणसासारखं होतं. बाहेरील कोणत्या व्यक्तीनं त्याला बांधलेलं असतं तर गोष्ट वेगळी असती, सोपी असती. पण तो स्वतःलाच स्वतःच्याच अभिमानानं बांधून ठेवतो, म्हणून तो बद्ध आहे. अशावेळी त्याला कळत नाही असं समर्थ सांगतायत. ध्यानाविषयी काही सांगितलं, ज्ञानाविषयी काही सांगितलं, भक्ती, वैराग्य, साधना, मोक्ष याबद्दल काही उपदेश दिला तर तो त्याला कळतच नाही. कळण्यासाठी जी काही कवाडं उघडी पाहिजेत बुद्धीची ती बंद झालेली असतात, आणि कारण आहे अभिमान. मला याची काहीही गरज नाही अशा पद्धतीचा भाव अंतःकरणामध्ये असतो. पुन्हा महाभारतातला प्रसंग पहा. श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाई करण्यासाठी कौरवांकडे गेला. त्यानं राज्यसभेत सांगितलं की पांडव, आपण जे या सभेमध्ये ठरवू त्यावर संतुष्ट होतील हा माझा शब्द आहे. युद्ध टळेल. तुम्ही 5 गावे पांडवांना द्या. खरं म्हणजे पांडवांचा राज्यावरती अधिकार होता, तरी श्रीकृष्ण परमात्मा म्हणतोय पांडव माझ्या शब्दाबाहेर नाहीत. 5 गावे त्यांना द्या, युद्ध टळेल. पण दुर्योधनानं ते ऐकलं नाही. सुईच्या आगरावर मावेल इतकी मातीसुद्धा पांडवांना मिळणार नाही अशी उर्मट भाषा तो बोलला. आपले वडील, आपले गुरुजन असून सुद्धा तो अशी भाषा वापरत होता. असं व्यक्तीचं का होतं? मला कुणी काही सांगायचं नाही, मी कोणाचं काहीही ऐकणार नाही, मला जे काही माहीत आहे ते योग्यच आहे, किंबहुना जे योग्य आहे ते मी जाणतोच, अशा पद्धतीचा अभिमान तिथे होता. अशा वेळी श्रीकृष्ण परमात्मा काय सांगत आहे हे कळण्याच्या पलीकडे दुर्योधन होता. म्हणून समर्थ
न कळे असे शब्द वापरतात. संत सत्पुरुषांनी अक्षरशः रक्ताचं पाणी करून उपदेश केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगून 700-800 वर्षे झाली. दासबोध सांगून सुद्धा शेकडो वर्षे झाली. मध्ये अनंत संत महात्मे झाले. प्रत्येकाचे अभंग आहेत, उपदेश आहेत. पण वारंवार पुन्हा पुन्हा संतांना येऊन उपदेश का करावा लागला? कारण लोक बद्ध दशेमध्ये आहेत म्हणून. श्रीकृष्ण परमात्मा तर कौरवांच्या सभेमध्ये शिष्टाई करण्यासाठी एकदाच गेला, पण संत महात्मे वारंवार येतात तीच शिष्टाई करण्यासाठी की तुम्ही साधनेला लागा, तुम्ही ध्यान करा, नामस्मरण करा आणि या अभिमानापासून दूर होऊन राहा. पण आपण बद्धासारखे दुर्योधनाप्रमाणे वागतो आणि भगवंताचा उपदेश डावलून देतो. समर्थ याच दशेचं वर्णन करतायत की कोणी सांगायला गेलं तर कळत नाही की ध्यान म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय आणि साधना म्हणजे काय. एखादी गोष्ट कळली तर ती गोष्ट अनुसरण्याचा प्रश्न येतो. मराठीमध्ये 2 शब्द आहेत, अनुकरण आणि अनुसरण. सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज लंगोटी घालतात, कफनी घालतात, म्हणून आपणही लंगोटी आणि कफनी घालणे हे अनुकरण झालं. ते कुबडीजवळ बाळगतात, जपमाळाजवळ बाळगतात, म्हणून त्या त्या वस्तू आपण आपल्याजवळ बाळगणे हेही अनुकरण झालं. पण ब्रह्मचैतन्य महाराज काय करायला सांगतात ते करणे म्हणजे त्यांना अनुसरणे. आणि या अनुसरणाचंच महत्त्व परमार्थात जास्त आहे. अनुकरणाला काहीही किंमत नाही. पण अनुसरण करण्यासाठी श्री महाराजांची प्रवचने कळली पाहिजेत. त्यांना काय सांगायचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठी आपण आपला अभिमान बाजूला ठेवला पाहिजे. आपल्या भल्याचं श्री महाराज सांगत आहेत हे ध्यानात धरलं पाहिजे, तर ते कळण्याचा संभव. बद्ध व्यक्ती या अभिमानानंच बांधली गेलेली असल्यामुळं त्याला ते कळत नाही असं समर्थांना सांगायचं आहे. मग तो उपदेश कोणत्याही प्रकारचा असो, त्या बाजूला तो ते समजून घेण्यासाठी जातच नाही. आणखी एक महत्त्वाची ओवी इथे आली आणि ती म्हणजे नकळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण या नावबद्ध. सद्गुरू मुक्त दशेचं वर्णन सांगत असतात, मुक्तीचं लक्षण सांगत असतात, वस्तू म्हणजे आत्मस्वरूपाबद्दल विवरणही करत असतात. पण हा असतो बंधनामध्ये आणि त्याला बंधन आहे हेही कळत नाही. न कळे कैचे ते बंधन. काल आपण विषय थोडासा पाहिला की ज्याला हेच समजत नाही की मला कळत नाही, तो कळून घेण्यासाठी कशाला जाईल. तेच समर्थ इथे निक्षून सांगत आहेत. ही बद्धाची अवस्था इतकी दयनीय आहे की त्याला आपण बंधनात आहोत हीच गोष्ट मुळात कळत नाही. पूर्वी निरूपणामध्ये गटारात राहणाऱ्या एका किड्याची गोष्ट आली आहे पहा. त्या गटारातल्या किड्याला भगवंत प्रसन्न झाला. तो म्हणाला, तुला काय हवं ते मागून घे. गटारातला किडा म्हणाला, मला हे गटार कमी पडतं, मला जरा मोठं खोल रुंद गटार दे, म्हणजे मी सुखानं विहार करेन. अशी बद्ध दशा असते. आपण गटारामध्ये आहोत आणि हेच मुळात चुकीचं आहे, हेच त्या किड्याला जसं कळत नाही तसं बद्ध व्यक्तीचं असतं. आपल्याला अभिमानाचं बंधन आहे, आपल्याच अहंकारानं आपली अधोगती होत आहे याची जाणीव त्याला असत नाही. आता ज्याला अशी जाणीव नाही त्याला अहंकारातून बाहेर काढणार तरी कोण? त्या किड्यासारखाच तो गटारामध्ये राहणार. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की कोंबडीला मोती कळून येत नाही. कचऱ्यामध्ये मोती पण पडलेला आहे आणि एक कुचका दाणा पण पडलेला आहे. ती तो कुचका दाणा खाण्याकडेच जाते, मोत्याला पाहतही नाही. का? कारण तिच्या वृत्तीमधूनच ती वागते. तिला मोत्याची काय किंमत? तसं
ज्याला अभिमानानं ग्रासलेला आहे, अभिमानानंच बांधून ठेवलेला आहे, तो आत्मकल्याणाकडे वळणार कसा? त्याला मुळात ही जाणीवच नाही की माझं नुकसान माझ्याच अभिमानामुळे झालेलं आहे, मीच मला स्वतःला बांधून घेतलेला आहे. हे निरूपण ऐकताना एक विचार सहज मनामध्ये येतो की मग बद्ध मनुष्यांचं कसं व्हायचं, काय व्हायचं, ते मुमुक्षु दशेकडे कसं जाणार? तर त्या बाबतीतही समर्थांनी पुढे विवरण केलेलं आहे आणि ते जरूर आपण यथावकाश पाहूया. पण तिकडे जाण्याआधी आपण बद्ध दशा नीट समजून घेत आहे. आपल्याच हातानं आपल्या पायावरती धोंडा मारणे म्हणजे बद्ध दशा आहे. शेख चिल्लीची गोष्ट नाही का? ज्या फांदीवरती तो बसलेला आहे तीच फांदी तो कापत आहे. तशातला प्रकार बद्ध दशेचा आहे. आपल्यालाच न कळणं की आपल्याला बंधन आहे, मग अशा व्यक्तीला कोणतंही लक्षण पटणार नाही. मग ते मुक्तीचं असो नाहीतर ब्रह्मवस्तूचं असो. अहो पण असं कसं असेल? मला तर असे अनुभव येतात. अहो पण हे खरं कसं? हे तर खोटं आहे. अहो पण हे अगदी अशक्य वाटतं. हे कसं मनुष्याला जमेल? संतांची गोष्ट वेगळी, आपण सामान्य माणसे आहोत. हे कुठे आपल्याला जमणार? हे कधी आपण करणार? अशा पद्धतीचे युक्तिवाद बद्ध मनुष्य करत राहतो, कारण स्वतःच्या बुद्धीला त्यानं स्वतःच्याच अभिमानानं बांधून ठेवलेलं असतं. सद्गुरू मुक्तीचं लक्षण सांगतात, जी विलक्षण वस्तू म्हणजेच आपलं आत्मस्वरूप आहे त्याबद्दलही विवरण करतात. पण तिथपर्यंत जाण्यासाठी आपला अभिमान बाजूला ठेवून ते ऐकावं लागतं, ग्रहण करावं लागतं. याची दशा मात्र उलट असते. यानं आपल्याच बुद्धीला आपल्याच अभिमानानं बांधल्यामुळं तो त्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही आणि स्वतःच्या अहंकारी तर्कानं सद्गुरूंचा उपदेश ऐकतो. साहजिकच तो त्याला ग्रहण होत नाही आणि तो अज्ञानावस्थेमध्येच राहतो. समर्थांनी बद्ध लक्षणं सांगता सांगता 18व्या ओवीमध्ये एक महत्त्वाचं तथ्य मांडलं. ते म्हणाले, जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण, तीर्थव्रत दान पुण्य काहीच नाही. बाकीच्या लक्षणात्मक गोष्टी पुष्कळ आहेत, जसं की तो अंध आहे, जसं की त्याला अभिमान आहे, जसं की अहंकारामुळं तो कुणाचा ऐकत नाही वगैरे वगैरे. त्याला धर्माबद्दल आस्था नाही, उपासनेबद्दल आस्था नाही, पुष्कळ काही सांगता येईल. पण मूळ समर्थांनी सांगितलं, एक असेल तर दुसरा नाही आणि दुसरा असेल तर एक नाही. आत्मज्ञान नाही तो बद्ध, आणि बद्ध आहे याचाच अर्थ त्याला आत्मज्ञान नाही. आता आपण सगळेच यामध्ये येऊन बसलो, कारण आत्मज्ञान आपल्याला नाही आणि म्हणूनच आपण ते जाणून घेण्यासाठी निरूपण पाहत आहे. भगवंताच्या राज्यामध्ये भगवंत तोच होऊ शकतो ज्याच्याजवळ मी नाही. श्री महाराज म्हणतात, मी आहे तिथे भगवंत नाही आणि भगवंत आहे तिथे मी नाही. म्हणजे काय? तर मीपणा हे बद्धपणाचं प्रगट लक्षण आहे. अर्थातच हे गृहीत आहे की आत्मज्ञान त्याला नाही. मगाशी आपण पाहिलं नाही का? आत्मज्ञान समजा सिद्ध दशेमध्ये होत असेल तर हे तर फक्त बद्ध दशेचं विवरण सुरू आहे. पुढे अजून त्याला मुमुक्षत्व यायचं आहे, मग त्याला साधना मिळणार, मग तो साधक होणार आणि त्याच्यानंतर सिद्ध दशा. साहजिकच बद्ध दशेमध्ये आत्मज्ञान नाही हे उघड आहे. पण मग समर्थांनी असं का मांडलं की जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण? त्याचं मुख्य कारण असं की ही बद्ध दशा जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत पुन्हा येऊ शकते, हा धोका आहे. पुराणांमध्ये पुष्कळ दाखले आहेत बघा. कोणते तरी ऋषीमुनी पुष्कळ तपश्चर्या करत असतात. एखादी अप्सरा येते आणि तपश्चर्या भंग पावते. अप्सरेच्या नादामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं सुद्धा पतन झालेलं उदाहरण आहे. आता ही अप्सरा आपण केवळ उदाहरण म्हणून पाहूया.
फक्त कामविकारच इथे पाहायचा नाही. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. साधना करता करता साधक ज्या कुठल्या पातळीवरती पोहोचलेला आहे, तिथे जर आत्मज्ञान नसेल तर ती पातळी कितीही उच्च असो, तिथून घसरणे साधकाला शक्य आहे, जर तो सावध नसेल तर. त्यामुळे समर्थ जेव्हा म्हणतात की जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण, त्यावेळी ते सूक्ष्मतेनं आपल्याला सुचवतायत की जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत चोरट्या पावलांनी बद्धदशा आपल्याबरोबरच असते. साधकानं सावध राहणं गरजेचं आहे. इतकंच नाही, शिष्य लक्षणामध्ये ते म्हणतात की आत्मज्ञान जरी झालं तरी साधकानं साधन सोडू नये. इतकं साधनेला महत्त्व आहे. असं पहा, आत्मज्ञान याचा अर्थ आपण आत्मस्वरूपच होऊन जाणे. तिथे मला आत्मज्ञान झालं आहे हा अनुभव सांगणारा मी सुद्धा शिल्लक राहत नाही. तुर्येच्याही पलीकडील अवस्था. पण या अवस्थेपर्यंत जाताना साहजिकच आपला मी आपल्याबरोबर आहे. मी साधना करतो हा भावही आपल्याबरोबर आहे. आणि जोपर्यंत हा आपल्या देहबुद्धीचा मी आपल्याबरोबर आहे तोपर्यंत बद्धदशासुद्धा आपल्याबरोबर आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बद्धदशा ही केवळ एक पायरी नाही. पहिल्या पायरीवरती पाय देऊन आपण पुढे गेलो, 5व्या पायरीवरती गेलो की तिथे पहिली पायरी असत नाही. तशी ही बद्धदशा नाही. बद्धदशा कधी आपल्याला आपल्या ताब्यात घेईल हे सांगता येणार नाही. म्हणून सावधानता आवश्यक आहे हे समर्थांना इथं सुचवायचं आहे. जर व्यक्ती सावध नसेल तर तो साधनेमध्ये दृढतेनं राहणार नाही. दृढता असा शब्द आहे बरं का. नुसतं साधनेमध्ये राहणं वेगळं आणि दृढतेनं राहणं वेगळं. जो सावध नसेल तो दृढता राखू शकणार नाही आणि तो आत्मज्ञानापर्यंत पोहोचू शकणार नाही. पुढे समर्थ म्हणतात, त्याला तीर्थ, व्रत, दान, पुण्य याची काहीही किंमत असत नाही. अर्थातच हे त्या बद्धदशेचं वर्णन आहे जिथे तो अजून साधक झालेला नाही. अशा वेळी तो कोणत्याही उपासना मार्गामध्ये राहत नाही किंवा जात नाही आणि समजा गेला तरी तिथे तो टिकत नाही. समाजात अशी उदाहरणं दिसतात पहा. मंगळवार उजाडला की गणपतीला गेले, शनिवार उजाडला की मारुतीला गेले, शनिदेवाला गेले, रविवार उजाडला की कुलदेवतेला गेले, गुरुवार उजाडला की दत्तात्रयांना गेले. आतूनच भरवसा नसतो कोणत्या एका देवतेवरती, कोणत्या एका उपासना पद्धतीवरती. आपापल्या सोयीनं आपापल्या मतांनी साधना सुरू असते आणि त्यात सुद्धा मी साधना करतो हा अहंकार असतो. यातील प्रत्येक गोष्टीचं महत्त्व त्या त्या ठिकाणी आहे. तीर्थांना महत्त्व आहे, व्रतांनाही आहे, दान पुण्यालाही महत्त्व आहे. पण कोणत्या भावानं ते केलं जातं याला जास्त महत्त्व आहे. नर्मदेच्या माझ्या परिक्रमा अमुक झाल्या याचं स्मरण जर असेल, अभिमान जर असेल तर नर्मदा परिक्रमा घडलीच नाही. पुष्कळ दान दिलं पण त्या दानाची जर स्मृती असेल तर ते दान घडलंच नाही. व्रते पुष्कळ केली पण माझ्याकडून ही व्रते घडली याची जाणीव तिथे राहिली असेल तर व्रत घडलेच नाही. हे होण्यासाठी अभिमान जाणं आवश्यक आहे. तीर्थ म्हणजे काय, व्रत म्हणजे काय, दान पुण्य म्हणजे काय, आपण स्वतः वेगळे राहून कर्म कसं करायचं हे शिकणं गरजेचं आहे. आणि यासाठी लागते ती सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचा उपदेश, सद्गुरूंचा संग, संत सद्गुरूंकडून होणारं श्रवण, त्यांच्या सहवासातून मिळणारा बोध, शिकवण. यापासून बद्ध पूर्णतः लांब असतो. कारण मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे तो त्याच्याच अभिमानामध्ये गुरफटलेला असतो. अर्थातच त्याच्या लेखी तीर्थ, व्रत, दान, पुण्य याला काहीही महत्त्व नाही. मुद्दामून आपण
काल पाहिलेल्या ओव्यांमधील काही ठराविक ओव्या विस्तृतपणे पाहिल्या की जेणेकरून आपल्याला बद्ध दशा समर्थ कोणत्या प्रकारे सांगत आहेत हे सखोलतेनं लक्षात यावं. या बद्धतेची लक्षणं आपल्या सगळ्यांच्या आत कमी अधिक प्रमाणात आहेत. ज्याची त्यानं ती तपासून पाहायची आहेत आणि त्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करायचा आहे. भगवंताची, आपल्या सद्गुरूंची करुणा भाकायची आहे. आता पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ काय विवरण करत आहेत, कोणत्या प्रकारे बद्ध लक्षणे सांगत आहेत ते आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.